दारूसाठी पैसे न दिल्याने कल्याणमध्ये घरात घुसून 5 जणांनी मारहाण केली आहे। या मारहाणी दरम्यान मध्यस्थी करण्यास गेलेल्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तिची हत्या करण्यात आली आहे। दारूसाठी पैसे न दिल्याने 5 जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला आहे। या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करण्यास आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची मन हेलवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। मयत मुलीचं नाव हे सानिया बागवान आहे। या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी संबंधित 5 आरोपींना गजाआड टाकला आहे। यापुढील तपास पोलीस करत असल्याचं सांगण्यात येतंय। कल्याणच्या इंदिरानगरातील परिसरात निसार सय्यद हे वास्तव्यास आहेत। याच परिसरात गुलाब शेख नावाचा एक व्यक्ती वास्तव्यास आहे। गुलाम शेख यानं निसार सय्यदकडे दारू पिण्यास पैशाची मागणी केली होती। यावेळी निसार सय्यदने पैसे देण्यास नकार दिला होता। त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले। या झालेल्या वादानंतर प्रकरण निवळल्याचं वाटू लागलं। निसार हा घरात जेवण करताना गुलाब शेखचा मुलगा घरात आला। त्यांनी निसार यांना वडिलांसोबत वाद का घालता याबाबत जाब विचारण्यात आला। त्यांच्यावर अब्दुलने निसार सय्यदवर एका लाकडी दांड्याने हल्ला केला। या हल्ल्यादरम्यान निसारची लेक सानिया बागवान मध्यस्थी करण्यास आली होती। मध्यस्थी करताना गुलाम शेख अब्दुलने त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या सोयब शेख, अजीज शेख आणि शहीद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण केली। या मारहाणीवेळी निसारती मुलगे सानिया बागवान मध्यस्थी करण्यास आले। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। या प्रकरणात 1 तासाच्या आतमध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पुढील तपास केला। मात्र दारूसाठी पैसे मागितल्यानंतर झालेल्या वादातून एका निष्पाप तरुणीची हत्या झाल्याचं एकच खळबळ उडाली आहे।